नियोजन आजपासून करायचंय। नेमके प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिका हातात आल्याच्या नंतर कोणते प्रश्न आधी सोडवायचे तर लक्षात घ्या। आता पहिलं आपण 2 मिनिटं पेपर नंबर 1 च बोलूया। तर आपल्याला माहिती आहे पेपर क्रमांक 1 मध्ये काय आहे, तर पहिला विषय आहे तुम्हाला लक्षात येते भाषा। काय आहे? भाषा। मग भाषा तुम्हाला आहे तर तुम्ही काहींनी हिंदी निवडलेली असेल तर हिंदी त्यानंतर काहींनी मराठी, 2 भाषा निवडायच्या आपल्याला, हिंदी मराठी किंवा मग मराठी इंग्रजी असा खेळ आहे। इंग्रजी मराठी कोणत्या तरी 2 भाषा। मग आता काय करा, सर्वप्रथम भाषेचे प्रश्न सोडून घ्या। ज्यांनी प्रथम भाषा हिंदी निवडली त्यांनी लगेच हिंदीला सुरुवात करा, घाई करू नका, शांततेत प्रश्न सोडा। गोल व्यवस्थित करायचे, आधी गोल व्यवस्थित करायचं म्हणजे आपल्याला त्या 1 2 3 4 असे जे गोल असतात तर हे पूर्ण गोल करायचे पूर्ण। त्यासाठी एखादा पेन रुळून ठेवा, असा एक अर्धा संपून ठेवा तो, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये गोल करायला जास्त वेळ लागणार नाही। असं पूर्ण गोल करा, त्याची सवय लावा। चला पहिले काय घ्या, भाषा घ्या। जर हिंदी निवडले असेल तर हिंदी घ्या, हिंदी झाल्यानंतर लगेच मराठी घ्या। हे 60 प्रश्न तुमचे झाले, म्हणजे या 60 पैकी 55 मार्क तुमच्या हातात आले पाहिजे। घाई करायची नाही, भाषेला अजिबात घाई करायची नाहीये। ज्यांचं इंग्रजी चांगलं आहे त्यांनी इंग्रजी निवडलेलं असेल तर मराठी झाल्या इंग्रजी घ्या। आणि ग्रामरचे प्रश्न सोडून घ्या। पॅसेजचे जे आहे ते प्रश्न हातचे मार्क आहे, लक्षात घ्या। आधी काय करायचं, प्रश्न वाचायचा, नंतर उतारा वाचायचा। पेपर क्रमांक 1 ला उतार्यावरती 4 प्रश्न असणार आहे, आणि ज्याला आपण उतारा, पॅसेज आणि इकडं पोयम कविता, इंग्रजीला तसंच मराठीला तसंच। म्हणजे तुम्हाला 24 जे प्रश्न आहे, किती प्रश्न, 24 प्रश्न हे ग्रामर त्याच्यावर असणार आहे, म्हणजे मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, आणि 6 प्रश्न हे तुमचे याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 मिनिट पेपर क्रमांक 1 चं चालू आहे आपलं। तर 22 प्रश्न हे 22 पैकी 20 प्रश्न हे व्याकरणावर आहे। किती प्रश्न, 20। मग 2 प्रश्न कशावर आहे तर लेखक आणि कवी, टोपण नावे वगैरे त्यांचे साहित्य, याच्यावर 2 प्रश्न, म्हणजे 20 प्रश्न हे व्याकरणावर आहे, 2 प्रश्न हे लेखकावर, 22, आणि राहिलेले जे 8 प्रश्न आहे ते प्रश्न 4 प्रश्न हे उतार्यावर आहे, उतारा, आणि इकडे 4 प्रश्न कविता। चला असे हे तुमचे 30 प्रश्न आहे। हे 8 पैकी 8 मार्क तुम्ही घेऊ शकता। हे इथं तुम्हाला थोडासा धोका होऊ शकतो, त्यामुळे याच्यावर जास्त भर द्या 8 दिवस। आणि व्याकरणाचं तत्व मी करत आलेले आहे, म्हणजे 30 पैकी 30 मराठी आणि हिंदीमध्ये, म्हणजे 60 मार्क तुम्ही घेऊ शकता। मग आधी मराठी तुमचा आवडता विषय, सोपा विषय मराठी, तर मराठी घ्या, आणि लगेच हिंदी घ्या, म्हणजे मराठी आणि हिंदीचे मार्क तुमचे येऊन जातील। हा झाला पेपर क्रमांक 1 च्या भाषेचा विषय। आता दुसरं काय घ्या तर पटकन काय करा, मानसशास्त्र घ्या। काय घ्या, बाल मानसशास्त्र। मानसचे प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न हे कसे असणार आहे तर 10 प्रश्न हे याच्यावरती असणार आहे, मानसशास्त्रावरती, उत्पत्त्या वगैरे त्याच्यावर आधारित, मानसशास्त्रांवर आधारित असणार आहे, आणि 10 प्रश्न, आणि 20 प्रश्न हे उपयोजनात्मक असणार आहे। म्हणजे तिथे तुमचे जे 30 मार्क आहेत ते 30 पैकी कमीत कमी तुम्ही 25 मार्क घेऊ शकता, काही नाही। आणि तुम्ही हे 60 आणि हे 25 जर 20 पकडले तुम्ही तर 80 हो राहिले। आणि मग आता तुम्हाला काय राहिलं, इकडं भाषा झाल्या, मानस झालं, मग काय परिसर अभ्यास, परिसर। आता इथं भाषा झाल्या की मानस घ्या, मानस झाल्यावर परिसर घ्या। परिसर तुम्हाला सांगतो, तुम्ही आता रिव्हिजन करा ऑब्जेक्टिव्हचं, तर इथं तुम्हाला 25 मार्क 20 मार्क सहज पडू शकतात, म्हणजे 80 आणि 20 100 हो राहिले, म्हणजे तुम्ही इथंच पास हो राहिले। आणि शेवटचा विषय राहिला तुमचा काय, गणित। कोणता आहे, गणित। तर गणिताला तुम्हाला काय करायचं, क्रमाने सोडवत नाही बसायचं, जे सोपं वाटलं ते सोडवा, पुढं चला शेवटपर्यंत जा। आता सोपे झाले मग पुन्हा अवघडाकडे या, येते लक्षात। म्हणजे तुम्हाला 30 पैकी इथं 15 मार्क सहज पडते, काही ताण घ्यायचं नाही, 10 पडू द्या, तरी तुम्ही 110 वर जाताय शांततेत। आणखी त्याच्यामध्ये 5-5 कमी करा, 5-5 कमी करा, तरी तुम्ही 90 पर्यंत काहीच अडचण नाही।
म्हणजे काय लक्षात घ्यायचं, पेपर क्रमांक 1 भाषा आधी सोडवा, हिंदी निवडलं हिंदी घ्या, मराठी निवडलं मराठी घ्या, दोन्ही भाषेचे प्रश्न आधी घ्या, लगेच मानसशास्त्र घ्या, परिसर अभ्यास घ्या. गणित सुरुवातीला घेऊ नका. जर एखाद्याचं गणित चांगलं असेल तरी सुद्धा गणित आधी घेऊ नका, कारण की गणिताच्या 30 मार्काला तुम्हाला वेळ जास्त लागेल आणि पटकन तुमचा वेळ निघून जाईल. आता पुन्हा पेपर हातात पडल्याच्या नंतर गोंधळ काय होतो, तर प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा मराठी 60 प्रश्न, प्रथम भाषा हिंदी, द्वितीय भाषा हिंदी 60 प्रश्न. प्रश्न किती आहे, 60 आहे. तुम्हाला सोडायचे किती आहे, 30. तिथं गोंधळ करू नका. आपण प्रथम भाषा कोणती निवडली असेल हिंदी, तर तिथं देतं प्रथम भाषा हिंदी, हे प्रश्न सोडवा. मग राहिलेले 30 ते सोडू नका. मग मराठी, जर तुमची द्वितीय भाषा मराठी आहे तर प्रथम भाषा मराठीचे प्रश्न सोडू नका. खरा गोंधळ तर इथंच आहे. खरा भाषामध्ये भाषा प्रथम जी निवडली तिचे 30 प्रश्न घ्या, द्वितीय भाषा जी निवडली तिचे 30 घ्या. तिथं काय असणार, प्रथम भाषा हिंदी 30 प्रश्न आणि द्वितीय भाषा हिंदी 30 प्रश्न. आता इथं तुम्हाला अडचण येऊ शकते. आता तिथं इंग्रजी तुम्ही निवडलेलं नसूनही इंग्रजीचे प्रश्न असणार आहे. प्रश्नपत्रिका सर्वांसाठी आहे, त्याच्यामुळे तुम्ही इंग्रजी निवडलेलं नसले तरी इंग्रजीचे प्रश्न असणार आणि त्याचा क्रमांक तुमचा गोंधळ करू शकतो. 1 ते 30 समजा हिंदी आलं, लगेच 31ला जर तुम्हाला मराठी निवडलेलं आहे तर 31 ते पुढं लगेच इंग्रजी आहे, परत 31 क्रमांक गोंधळ करतो क्रमांक. चला ओरिजिनल प्रश्नपत्रिका बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. प्रश्न 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 त्याच क्रमांकाचे प्रश्न आहे, तिथं गोंधळ करायचा नाही. चला हा झाला पेपर क्रमांक 1. काय, आधी भाषा सोडवा, दोन्ही भाषा घ्या, मानस घ्या, परिसर गणित शेवटी घ्या. चला दररोज किती प्रश्न सोडवा, आता आजपासून दररोज 2 प्रश्नपत्रिका, सकाळी 1 संध्याकाळी 1. टाइम टेबल टाइम लावून सोडवा. टाइम लावून सोडवा. किती वेळ जातोय, वेळ आणि आपल्याला पेपर कव्हर झाला पाहिजे, नाहीतर मग अर्धेच प्रश्न झाले ना अर्धा तासच राहिला, गोंधळ होतो. चला आता पेपर क्रमांक 2. आता इथं काय करा, तुम्ही प्रथम भाषा जी निवडली, समजा हिंदी निवडली, चला भाषाचा विषय चालू झाला. भाषा प्रथम भाषा तुम्ही कोणती निवडली, हिंदी, हिंदीचे 30 प्रश्न सोडून घ्या. नंतर इथं तुम्हाला द्वितीय भाषा कोणती आहे, मराठी, तर मराठीचे 30 प्रश्न सोडून घ्या. हे 30 हे 30 60. इथं मार्क कटता कामा नये. पुढील 8 दिवस भाषेवर जास्त प्रेम करा, भाषेचं जास्त वाचन करा. बाकीच्या विषयाचा पसारा जास्त असतो पण तिथं मार्क येणं थोडंसं अवघड होतं. हे भाषा जी आहे ना याला मर्यादा आहे, काही घटक करा. तुम्हाला सांगितलं मी काय, इथं तुम्हाला अलंकारावर एक प्रश्न असणार म्हणजे असणार, अलंकार करा, प्रयोग करा, समास करा, 100% प्रश्न आहे. पत्रलेखनावर 200% प्रश्न आहे, वृत्तावर प्रश्न आहे. हे करा म्हणजे करा. याचा प्रश्न मराठीचा फायदा तुम्हाला हिंदीला होणार आहे. वर्णमालेवर प्रश्न आहेच, सामान्य रूपावर आहे, लिंगावर आहे, वचनावर आहे, 100%. मी काय सांगतो तुम्हाला, हे घटक चांगले करून ठेवा आणि जास्त डीप करत नका बसू, काही खोल प्रश्न येत नाही. भाषेचे तुम्हाला 60 पैकी 55 मार्क आले. मी तुम्हाला लिहून देतो, 100% तुम्ही पास होणार म्हणजे होणार. हो तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही हुशार आहे ना, हुशार आहे तुम्ही. आधी हा विश्वास ठेवा आपल्यावर. विश्वास म्हणजे काय, 100% हुशार आहे. चला हे झालं, भाषा झाल्या. मग काय घ्यायचं, लगेच घ्यायचं मानसशास्त्राकडे थोडंसं लक्ष द्या. तिथं तुम्हाला उपचारात्मक जे प्रश्न आहे तिथं तुम्हाला उत्तर एकदम योग्य पद्धतीने द्यायचं आहे. चला मानस झालं, मग काय घ्यायचं आपलं. आता इथं तुम्हाला काही, जर ज्यांनी गणित निवडलेलं आहे तर त्यांनी गणित शेवटी ठेवा. आता आधी समाजशास्त्राविषयी बोलू आपण. बघा हे झाले 60 प्रश्न, मानस 30 आणि डायरेक्ट तुम्हाला कोणी समाजशास्त्र. चला भाषेचे 60, मानसचे 30, 90 आणि हे डायरेक्ट 60. मग समाजशास्त्र जे आहे तर इथं काय करा, तुम्हाला मानसशास्त्र सोडून घेतलं की लगेच समाजशास्त्राकडे जा. समाजशास्त्रामध्ये क्रमाने प्रश्न सोडत बसू नका. जो प्रश्न सोपा वाटतो तो सोडवा, जो अवघड वाटतो, वेळ खाऊ वाटतो, चला पुढे चला. वाचता क्षणी ज्याचं उत्तर तिथे करून घ्या आणि प्रश्न वाचला की लगेच त्याचे गोल करून घ्या. याचं किती 1चं 2 हे लगेच गोल करून घ्या, नाहीतर खुणा करून पेन्सिलने खुणा करून ठेवू आणि शेवटी गोल करू. तसं करू नका, गोंधळ होईल. जर शेवटी वेळ नाही पुरला तर टिक केलेले उत्तर गोल करता नाकी 9 येतील आणि मार्क हातचे जातील. बघा
इथं काय सांगितलं, भाषावर आधी प्रेम करा, भाषा आधी सोडून घ्या, त्याच्यानंतर काय मानस 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 आणि त्याच्यानंतर कोण समाजशास्त्र. आता इथं काय ज्यांनी गणित विज्ञान निवडलेलं आहे समाजशास्त्राविषयी 60 मार्काला, त्यांनी काय करायचं, हेच बरोबर आहे, भाषा घ्यायच्या, मानस घ्यायचं आणि मग कशाकडे यायचं, गणित आणि विज्ञान. तर याच्यामध्ये गणित विज्ञानामध्ये पण आधी काय करा, विज्ञानाचे प्रश्न जे वाचताक्षणी आपले येतात ते सोडवा, आधी विज्ञान घ्या आणि शेवटी गणित घ्या. आणि गणितामध्ये पण जे सोपे सोपे असे वाटतात बाबा याचं उत्तर लगेच येऊ शकतं तर ते काढा. जरी आपल्याला येत असलं आणि वेळ खाऊ गणित असलं तर त्याच्यात वेळ घालू नका. सोपे सोपे 30 प्रश्न ज्याचे 30 पैकी किती सोपे सोपे, 15 प्रश्न तर सोपेच असणार आहे. तर ते पण क्रमाने सोपे नसते, 2 झाले की 1, 1 झालं की 2, असं अशा पद्धतीने असतात, वेळ खाऊ असतात ते. त्याच्यामुळे काय करा, विज्ञान घ्या, विज्ञानाचेही प्रश्न जे तुम्हाला पाहता क्षणी येतात ते घ्या, नंतर गणित घ्या. म्हणजे आधी काय, भाषा मानस, भाषा मानस, भाषा मानस, नंतर समाज. ज्याने गणित विज्ञान निवडलं त्यांनी भाषा मानस विज्ञान आणि शेवटी गणित. अशा पद्धतीने सोडवा. दररोज 2 पेपर सोडवा, सकाळी 1 संध्याकाळी. बाकीची कामं सध्याला 8 दिवस पूर्ण विराम द्या. पूर्ण विराम द्या त्यांना, बाकीचे काहीच कामं करू नका. एवढे 8 दिवस द्या स्वतःसाठी, काटेकोर नियोजन बनवा. आता वातावरण निर्मिती झालेली, आता या वातावरण निर्मितीमध्ये स्वतःला पॉझिटिव्ह करा. यस, मी पास होणार आहे, मला मार्क पडणार आहे. आणि चला, जे जे घटक आहेत ते घटकावर जास्त फोकस करा. जास्त मटेरियल जमा केलेलं आहे त्याच्याकडे पाहू नका. प्रश्नपत्रिका सोडवायची किती वेळ लागतो, काय येतं, किती येते मार्क ते बघा. आणि जर कमी जास्त आले 2-4 तर घाबरून जाऊ नका, आनंदाने पेपरला सामोरे जा. जर घाबरले किंवा निगेटिव्ह झाले तर झालेला अभ्यास पूर्ण, तिथे तुम्हाला काहीच आठवणार नाही. एकदम सकारात्मक राहा, तुम्ही पास होणार, पास होणार, मी पास होणार, मी पास होणार, मी पास होणार, हे डोक्यात ठेवा. 100% तुम्ही पास होणार. आणि तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. आणि जर तुम्हाला सर्व मार्कचे पेपर लागत असेल 2013 ते 2025, 2013 ते 2025 जर तुम्हाला 2013 ते 2025 सर्व प्रश्नपत्रिका मागील झालेल्या डेमो नाही, डायरेक्ट झालेल्या प्रश्नपत्रिका आणि तशाच प्रश्नपत्रिका येणार आहे. मग झालेल्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर फक्त मी तुम्हाला देणार त्या किती रुपयात, 50 रुपयात. मग काय करायचं, 98 34 89 82 13 या नंबरला व्हॉट्सअपला नमस्कार पाठवायचा आणि आम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे. प्रश्नपत्रिका शब्द टाकला तरी तुम्हाला मेसेज येईल. त्याच्यावर तुम्हाला किती 20 ते 22 प्रश्नपत्रिका भेटतील. पेपर 1च्या 10 आणि पेपर 2च्या 10 आणि दोन्ही सोडा, काही ताण